पक्षामध्ये काम करत असताना या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आमदार आणि या नगरीचे जे आता सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी आम्हाला साधं क्रियाशील सभा सुद्धा केलं नाही। परंतु मी जबाबदारीने सांगतो, जरी अजितदादांच्या पाठीमागे ह्या पहिल्या फळीतले कार्यकर्ते आता त्यांना सोडून जरी गेले असले तर आमच्यासारखे दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते अजितदादांच्या पाठीचे खंबीरपणे उभे आहेत। साहेब, या कोरेगाव तालुक्यातली जी 28-30 गाव आहेत ही या मतदारसंघामध्ये येतात। त्या मतदारसंघामध्ये कैलासवासी लक्ष्मणराव पाटील यांना मानणारे कार्यकर्ते आहेत। पर्यायानं राज्यसभेचे खासदार माननीय नितीनकाका पाटील यांना सर्व मानणारे कार्यकर्ते आहेत। ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ताकदीने काम करतायत। प्रत्येक गावभेट दौऱ्यामध्ये त्यांना उमेदवारांना, धैर्यशील दादांना सगळ्यांना त्याचा अनुभव आलेला आहे। एक वातावरण तयार झालेलं आहे आणि तिन्ही पक्षाचे सर्व एकत्रितपणे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतायत। कुणी कसलाही मतभेद ठेवला नाही, कसलाही दुजाभाव नाही। परंतु याच्या अगोदर ज्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं त्यांनी प्रत्येक गावामध्ये गटबाजी केली, प्रत्येक गावातल्या विकास कामांना कामं देत असताना त्याच्यामध्ये दुजाभाव केला आणि असं हे दुजाभाव करणारं नेतृत्व, हे असं हे अकार्यक्षम नेतृत्व, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण त्यांना या ठिकाणी त्यांचा पराभव आपण करण्यासाठी सज्ज झालेलो आहात। आपण येणाऱ्या 20 तारखेला मनोजदादा घोरपडे यांच्या घड्याळासमोर, यांच्या कमळासमोरचं बटन दाबून मनोजदादांना प्रचंड मतांनी विजय करायचे आणि परिवर्तन घडवायचं आहे, एवढंच मी सांगतो। माननीय खासदार, राज्यसभेचे खासदार नितीनकाका पाटील यांना मानणारे सर्व कार्यकर्ते मनोजदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, एवढंच मी या निमित्तानं सांगतो। मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।